एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी
ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए,
उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है।
गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोर
मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी
आसमां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है। उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का सबके लिए, आकाश न्याय का सबके लिए, उल्लास न्याय का सबके लिए, विश्वास न्याय का सबके लिए। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है। इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है। उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके लिए। एहसास न्याय का
सबके लिए न्याय का सबके लिए उल्लास न्याय का सबके लिए विश्वास न्याय का सबके लिए अपने इस हिंदुस्तान पर हक हमारा भी तो है इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो दुखियारों को न्याय मिलेगा कमजोरों को न्याय मिलेगा मजलूमों को न्याय मिलेगा अपने इस हिंदुस्तान जानना चाहते हुए इनकी उड़ान को तो थोड़ा और ऊंचा कर दो आसमान में। इथं उपस्थित ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हे म्हणणं आता बरोबर होणार नाही, कारण नोटिफिकेशन नंतर ते जज डेसिग्नेट झाले आहे आणि 2 दिवसानंतर 21 तारखेला त्यांचं कोर्ट सेरेमनी शपथविधी कार्यक्रम होणार आहे असे जज डेसिग्नेट श्री पानसरे साहेब, मंचावर उपस्थित माननीय कलेक्टर साहेब, माझे मित्र सहकारी डिस्ट्रिक्ट जज, इथं उपस्थित सर्व शासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी,
माझी मालसाची टीम, जितके पत्रकार बंधू आहेत त्यांचं आवर्जून नाव घेणं गरजेचं आहे, पोलीस अधिकारी आणि भारतीय संविधानमध्ये ज्यांना सगळ्यात जास्त हक्क प्रदान केलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या एका निवाड्यामध्ये काटजू साहेब आणि ज्ञानसुधा मिश्रा अशा 2 न्यायाधीशांनी असं म्हटलं आहे की जे भारताचे मूळ असे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांना नमस्कार. भारतीय संविधानाने अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत. जसं अधिकार दिलेले आहे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे बोलण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ असेंब्ली म्हणजे असोसिएशन निर्माण करण्याचा अधिकार, अनेक अधिकारासोबत शासनावर काही जबाबदाऱ्या सुद्धा सोपवण्यात आलेल्या आहेत. या शासनाच्या फ्री लिगल एड म्हणजे मोफत विधी सेवा ही प्रदान करण्याचे अधिकार सुद्धा संविधानाने प्रदान केलेले आहेत. हे काही सामान्य कायद्यामध्ये दिलेले अधिकार नाही. हे आम्ही जेव्हा आपले ते जे आहे आणि तसं शिक्षेचा अधिकार, शासनाची जबाबदारी, आपला अधिकार, शासनावर जबाबदारी आहे की सगळ्यांना मोफत शिक्षा द्यावी. हे जे आर्टिकल 39A आहे ज्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शासनाची जबाबदारी आहे की त्यांनी सगळ्यांना फ्री लिगल एड द्यावं. ते भारतीय प्रिएम्बल जे आपलं आहे त्याच्यातून निर्माण झालेली संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये फ्री लिगल एडची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतूनच लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट याची उत्पत्ती झालेली आहे, ज्याच्यामध्ये नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका कमिटी, तालुका जिल्हा विधी कमिटी हे अनेक पद व असे अनेक संस्थान त्याच्यामध्ये आहे त्या कायद्यामध्ये. हे महाराष्ट्र लीगल एड सर्व्हिसेस ऍक्ट या कायद्यामध्ये फक्त लोक अदालत घेणं एवढंच काम मर्यादित नाही. लोक अदालत आम्ही घेतोच. मागचे 2 लोक अदालत जी आहे ते आमचे माननीय न्यायमूर्ती जे मालसाचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी आम्ही जे 2 लोक अदालत घेतली त्या लोक अदालतीमध्ये एक पहिली जी लोक अदालत घेण्यात आली होती त्या लोक अदालतीला 1 ऑगस्टला जी घेण्यात आली होती. ते जे 3 लाख खटले आहे जवळपास त्या खटल्यांची जी अमाऊंट ऑफ सेटलमेंट मूल्य जे होतं, सेटलमेंटचे आकडे जे होते ते 1313.43 कोटी इतके होते. त्यानंतर दुसरी लोक अदालत घेण्यात आली. खूप शॉर्ट पिरियड होता दुसऱ्या लोक अदालतीचा. आमचे लॉर्डशिपला न्यायमूर्ती यांना होतं की हे आपला जो जुना फिगर आहे आपण त्याला क्रॉस करू. आपल्याला 90% मिळाले. आई वडिलांची इच्छा असते की 95% पुढे मिळावे म्हणून. तर आम्ही दुसरी लोक अदालत जेव्हा आम्ही ऑर्गनाईज केली तेव्हा खटल्यांची संख्या जी होती ती 8.5 लाख होती जे निकाली काढण्यात आले. आणि त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ सेटलमेंट जो अगोदर 1313.43 कोटी होतं तो अमाऊंट ऑफ सेटलमेंट 1317.71 कोटी होती. तर लोक अदालतचा कन्सेप्ट आहेच. आम्ही लोक अदालत घेतो, काही वाद नाही. तो आम्ही अनेक शिबिरं घेतो. लोकांपर्यंत त्यांचे अधिकाराची त्यांचे काय अधिकार आहे यांची माहिती त्यांना देतो. कोणाकोणाला लीगल एड मिळू शकते, फ्री मोफत न्याय सेवा मिळू शकते हे त्यांना समजून सांगतो की बालक असेल, महिला असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स असेल,
यांना त्यांचे उत्पन्नाचा कितीही उत्पन्न जरी असलं वार्षिक उत्पन्न तर जे स्थान आहे ते डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा तालुका लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आपण न्यायालयात कुठेही गेला तर तिथं त्या न्यायालयामध्ये त्याचा एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये जाऊन आपण त्या सर्व त्याची पूर्ण खात्री करून घेऊ शकता, जानकारी म्हणजे माहिती घेऊ शकता. आणि आपल्याला काय काय अधिकार आहे फ्री लिगल एडसाठी तिथं पूर्ण आपल्याला माहिती मिळेल. शिबिराच्या माध्यमातून आता आम्ही हे पॅन इंडिया कार्यक्रम जे राबवत आहोत ते पूर्ण भारतभरात हा पॅन इंडिया कार्यक्रम राबवण्यात जात आहे. हे 44 दिवसाचा 2 ऑक्टोबर पासून 14 नोव्हेंबर पर्यंतचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये आम्हाला एक आठवडा घेण्यात आला होता की हे विधी आठवडा आहे, परंतु आमचे नालसाचे जे आपण स्वातंत्र्याचे जे 75 वर्षाची वर्षगाठ करत आहोत आणि नालसा नॅशनल लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी यालाही 25 वर्ष झाले आहे. तर हे 75 वर्ष आणि 25 वर्ष असा जो समागम आहे तर आम्ही पण पूर्ण 44 दिवस हा कार्यक्रम राबवणार असं त्यांनी सगळ्यांना आमच्या जितके लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी आहे सगळ्यांना आदेश दिलं. त्या आदेशाप्रमाणे आम्ही पूर्ण 44 दिवस प्रत्येक प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत डोअर टू डोअर कॅम्पेन प्रत्येक गावात 3 वेळा व्हिजिट करणं असं आम्हाला एक टार्गेट देण्यात आलं. त्या टार्गेटाच्या हिशोबाने आम्ही प्रत्येक गावात जाऊन डोअर टू डोअर पॅम्पलेट डिस्ट्रीब्युशन, बॅनर डिस्ट्रीब्युशन, कॅम्प घेतो आहे. त्यांना काय हक्क आहे हे त्यांना जाणीव करून देत आहे. असे अनेक कार्यक्रम आहेत. आम्ही रोल प्ले घेतो, स्ट्रीट प्ले घेतो. त्या नाटकाच्या माध्यमातून भ्रूण हत्या कशी बेकायदेशीर आहे हे लोकांना पटवून देतो. काय अधिकार आहे, बालकांचे काय अधिकार आहे, जो बालकांवर अत्याचार होतात, बालकांवर शारीरिक अत्याचार, सेक्शुअल ऑफेन्सेस जे त्यांच्यावर होतात त्या संदर्भात त्यांचे काय हक्क आहे याची जाणीव त्या नाटकाच्या माध्यमातून आम्ही करून देतो, प्रयत्न करू. म्हणून आमचं सुरुवातीला मी बोललो की फक्त आम्ही लोक अदालत घेण्यापुरता आमचा महाराष्ट्र लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा विधिक सेवा प्राधिकरण हा बंधनकारक नाही, त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कार्य करतो. आता याच पॅन इंडिया कार्यक्रमामध्ये हा महा कॅम्प, मेगा कॅम्प आयोजित करण्यात आला. नाशिकला काल एक कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये अनेक लाभार्थी त्या कॅम्पमध्येही होते. त्या कॅम्पमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय केलं जसं इथं करण्यात आलं. कलेक्टर साहेबांची एक टीम, न्यायालयाची एक टीम, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेसची एक टीम, अशा अनेक टीम, अधिकाऱ्यांची एक टीम, अनेक टीम तयार करून ते लाभार्थी जे जे आहे त्यांची निवड केली आणि त्या लाभार्थीपर्यंत प्रत्येकापर्यंत नाही परंतु जे जे शक्य आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना तो लाभ मिळावा या उद्देशाने कार्य करून आज हा मेगा कॅम्प घेण्यात आलेला आहे. खूप शॉर्ट नोटीसवर ऑनरेबल जज डेझिग्नेट पानसरे साहेब आणि त्यांची जी डालसाची टीम आहे देशपांडे साहेब यांनी खूप शॉर्ट नोटीसवर हा कार्यक्रम घेतला. माननीय न्यायमूर्ती आमचे माननीय एक्झिक्युटिव्ह चेअरमन साहेब यांची तब्येत खराब होती काल, नाशिकला प्रोग्राम मध्ये जाऊ शकले नाही, परंतु त्यांची आतमधून अशी खंत होती की मला हा कार्यक्रम ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये जायचं आहे म्हणून नव्हतं, तरी पण ते या कार्यक्रमास आले. मी त्यांचा इथं स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद साहेबांचा. तसं पानसरे साहेब आणि त्यांच्या टीमनं इतक्या शॉर्ट नोटीसवर हा कार्यक्रम इथं राबवला, इतक्या चांगल्या रीतीनं राबवला. प्रत्येक अधिकारी इथं आले. त्यांच्या मीन्स इट वॉज नॉट पॉसिबल, हे शक्यच नव्हतं त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम इतक्या चांगल्या रीतीनं करणं. आणि हे माझे जे बंधू आणि भगिनी आहे जे इथं गावागावातून जे लाभार्थी आहे जे इथं आले या कार्यक्रमास, मी आपलाही सगळ्यांचं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमास उपस्थित आहात.
मंदिरामध्ये मंदिर अनेक असतात, तिथं जाणारे जे लोक आहे देवाच्या दर्शनासाठी ते खूप कमी असतात. माझं हे म्हणणं आहे की हा जो कार्यक्रम पॅन इंडिया प्रोग्राम आहे हे मंदिरासारखं आहे, हे पायस म्हणजे पवित्र कार्य आहे. आणि या पवित्र कार्यासाठी जे जे कार्यरत आहे अधिकारी, जे जे लाभार्थी आहे ते तसेच आहे की जसं मंदिरात पुजारी आणि दर्शनार्थी जे आलेले असतात त्याप्रमाणे आपण आहे. मी सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम मध्ये जास्तीत जास्त सगळ्यांना लाभ मिळावा, घरोघरी सगळ्यांना ज्यांना लाभ मिळावा यांच्या घरोघरी त्यांना जाऊन लाभ पोचवण्यात यावा अशी या शिबिराची माध्यमातून मी सगळ्यांना आश्वासन देतो आणि माझ्या शुभेच्छा देतो. एकत्रित येणे हे सुरुवात असते. आपण एकत्रित आहोत ही सुरुवात आहे. एकमेकांना सोबत काम करणे ही प्रगती असते. आज जसं शासकीय अधिकारी जे आहे ते एका प्लॅटफॉर्मवर येऊन सगळे लाभार्थींना काय देता येईल यांची त्यांची इच्छा आहे. ही प्रगतीचा एक मार्ग आहे आपला, एक प्रगती पथावर आपण चाललो आहे. परंतु एकमेकाची मदत करावी आणि मदत करण्याची जी इच्छा असावी हा यश आहे. तर हा कार्यक्रम सुरुवातीलाच यशाच्या टोकावर पोहोचलाय असं मी म्हणतो आणि या कार्यक्रमाची सगळ्यांना शुभेच्छा देतो. यापूर्वी जसं मी लोक अदालतचे आकडे सांगितले आपल्याला की कसं 2 लोक अदालत या वर्षी आम्ही 2 लोक अदालत घेतल्या आणि ते किती सक्सेस होत्या. तसंच आम्ही आतापर्यंत अनेक 2018च्या पूर्वी 44 ठिकाणी आम्ही मेगा कॅम्प हे एकाच दिवशी घेण्यात आले होते. त्याच्यामध्ये कॅम्प्स जे होते ते 1,35,362 इतके होते आणि बेनिफिशियरीज जे होते त्याच्यामध्ये 42,000 होते. तसं अनेक कॅम्प माझ्याकडे लिस्ट एवढी मोठी लिस्ट दिलेली आहे आमच्या मालसा टीमनी की ते वाचणं शक्य नाही आहे. आता यवतमाळ, अहमदनगर, परभणी, मागच्या वर्षी परभणीला एक कार्यक्रम घेण्यात आला. त्याच्यामध्ये 21,303 इतके बेनिफिशियरीज म्हणजे लाभार्थी होते. आतापर्यंत जितके महाल कॅम्प जे घेण्यात आले ते 4,45,826. मी ठाण्यात इथला आकडा सोडून जे नाशिकचा महाकॅम्प झाला आणि ठाण्याचा जो कॅम्प आहे हे 2 कॅम्प सोडून, कारण ते आकडे आम्हाला अद्याप आलेले नाही आहे, ते 2 कॅम्प सोडून 4,45,826 इतके कॅम्प घेण्यात आले. त्याच्यामध्ये बेनिफिशियरीज म्हणजे लाभार्थीची जी संख्या आहे ते 3,30,668 इतकी आहे. आणि याच्यावर जे शासनाने आणि नालसा टीमनी जे नालसा आणि मालसाकडनं जे खर्च करण्यात आलं तो जवळपास 1 कोटी रुपये आहे. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण काही चांगलं कार्य करतो तेव्हा सगळ्यांनी त्याच्यासोबत यावं. आपण जर त्या ऑफिसमध्ये सहज जाऊन जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की नालसा कसं काम करतो, स्टेट लिगल अथॉरिटी कसं काम करते, तालुका लिगल अथॉरिटी कसं काम करते, डिस्ट्रिक्ट लिगल अथॉरिटी कसं काम करते. आणि आपल्याला एक भयरहित वातावरण निर्माण होईल. आपल्याला त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर असं वाटणार नाही की आपण न्यायालयामध्ये आलो आहे. आपल्याला सहकार्याचं वातावरण तिथं सगळ्यांना मिळणार. हा कार्यक्रम सुद्धा मी पुन्हा म्हणतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला, मी सगळ्यांचे नाव घेणं माझ्याकडनं शक्य नाही आहे, त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आपण इथं आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत. जय हिंद, जय भारत, जय नालसा, जय मालसा. थँक्यू. माननीय जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी ठाणे आदरणीय श्री राजेश नार्वेकर सर यांना की त्यांनी या सोहळ्याला संबोधित करावं. आयोजित केलं आहे. त्याचे उद्घाटक माननीय न्यायमूर्ती श्री सय्यद साहेब, वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई आणि कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री पानसरे साहेब, आज प्रमुख उपस्थितीत असलेले
श्री दिनेश सुराणा साहेब, सदस्य सचिव, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, व्यासपीठावर उपस्थित श्री बंगरणे साहेब, या ठिकाणी सर्व उपस्थित जिल्हा परिषद CO आणि आपले SP, सर्व विभाग प्रमुख, सर्व वकील मंडळी, या ठिकाणी पत्रकार मंडळी आणि या शिबिरासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनींना, हा कार्यक्रम आज या थाने डिस्ट्रिक्ट में हो रहा है, इसकी मुझे बहुत ज़्यादा खुशी है, और शाहपुर में हो रहा है उसकी और भी ज़्यादा खुशी है, क्योंकि थाना डिस्ट्रिक्ट जो है वो एक्सट्रीम्स में बटा हुआ है सर। एक जगह ऐसे है थाना और उसके एडजॉइनिंग एरिया जहाँ पे ऑलमोस्ट 85% अर्बनाइजेशन है। उसी थाने डिस्ट्रिक्ट में ये शाहपुर, मुरबाड और भिवंडी का कुछ पार्ट आता है जो ट्राइबल डोमिनेटेड और रूरल एरिया है। एक तरफ HDI ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स में मुंबई के बाद थाने डिस्ट्रिक्ट आता है सर सेकेंड इन नंबर, और उसी थाने डिस्ट्रिक्ट का शाहपुर तालुका जो है वो महाराष्ट्र के लोएस्ट 125 तालुका है जिनका HDI लोएस्ट है, उनमें ये शाहपुर तालुका आता है। तो थाना डिस्ट्रिक्ट है जो पूरी तरह से दो एक्सट्रीम में बटा हुआ है सर, वो एक वो थाना और एक थाना। और मुझे आज ये खुशी है कि आप आज इस थाना में आए हैं सर, जहाँ पे ये कार्यक्रम संपन्न हो रहा है। सर, शाहपुर के बारे में अगर आपको संक्षेप में बताओ सर, तो शाहपुर तालुका है जो पूरे मुंबई को वाटर सप्लाई करता है सर। भादसा यहीं पे है, तानसा यहीं पे है, वैतरना यहीं पे है, लेकिन थाने डिस्ट्रिक्ट में मुझे एज ए कलेक्टर सबसे ज़्यादा टैंकर शाहपुर तालुका में। तो इस एक्सट्रीम जब होते ही चीज़, और ये शाहपुर सबसे आखिरी तालुका है सर, इसके बाद तो नासिक डिस्ट्रिक्ट शुरू होता है। तो यहाँ के लोगों के लिए कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाई कोर्ट, ये बहुत लंबी बात है सर। इसके लिए मुझे ऐसे लगता है सर कि न्यायालय को हम हमेशा न्याय मंदिर कहते हैं, और लोग मंदिर में भगवान को दर्शन के लिए जाते हैं। मुझे आज लगता है ये शिविर संपन्न होकर खुद न्याय मंदिर चल के शाहपुर में आया है, इसकी मुझे बहुत बड़ी खुशी की बात सर लग रही है। सर, ये लीगल सर्व्हिसेस जे आहे, मगाशी मी आता सरांसाठी म्हणून हिंदीत उल्लेख केला। आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलीही व्यक्ती या देशातली, मगाशी आपण जशी फिल्म पाहिली की एक मुट्ठी मेरा भी आसमान हो, असं त्या गाण्यामध्ये म्हटलं होतं की प्रत्येकाचं एक स्वतःचं विश्व असतं, प्रत्येकाला न्यायाची अपेक्षा असते, आणि माणसाला असं वाटतं की आपल्याला अंतिमतः न्याय जो आहे हा न्यायदेवतेकडे मिळेल, न्यायालयात मिळेल, असं प्रत्येकाला वाटतं। परंतु हे प्रत्येकाला शक्य होईल असं सांगता येत नाही। परिस्थितीमुळे असेल, अंतरामुळे असेल, किंवा इतर काही कारणामुळे ते शक्य होत नाही। म्हणून आपल्याकडे ही लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या। केंद्र पातळीवर एक, राज्य पातळीवर एक, जिल्हा पातळीवर एक, तालुका पातळीवर एक, अशा वेगवेगळ्या स्तरांवर हे लोकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी, विधी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सर्व्हिसेस तयार झाल्या। त्याच्यासाठी संविधानामध्ये बदल झाला, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल झाला, त्यामध्ये ही तरतूद करण्यात आली आणि त्याच्याप्रमाणे ह्या सर्व सेवा दिल्या जातात। परंतु हे सर्व कागदावर राहू नये म्हणून हे आपण अशा पद्धतीचे मेळावे आणि शिबिर आयोजित करतो, जेणेकरून लोकांना याबद्दल माहिती व्हावी, लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग व्हावा, आणि दुसरी गोष्ट लोकांच्या ज्या गरजा असतात, जसे छोटे छोटे दाखले असतील, आता आपण जे काही स्टॉल्सला माननीय न्यायमूर्तींनी भेट दिली, ते सर्व स्टॉल्समधून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की किती पद्धतीच्या सेवा आम्ही लोकांना देऊ शकतो। तर त्या सेवांबद्दल देखील लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने आपण अशा पद्धतीचे लीगल सर्व्हिसेस कॅम्प्स
आणि अशी शिबिर आयोजित करते आणि अतिशय कमी वेळामध्ये तयारीला कमी वेळ होता, परंतु मला या ठिकाणी खास करून नमूद करावं असं वाटेल की हा निरोप आल्यापासून पहिल्या दिवसापासून आपले जिल्हा सत्र न्यायाधीश पानसरे साहेबांनी खूप लीड घेतला. ते सतत संपर्कात राहिले. देशपांडे सर स्वतः त्यासाठी व्यक्तिशः सर्व ठिकाणी व्हिजिट करत होते आणि विशेषत्वाने मला उल्लेख करायला लागेल की आमचे SDO, तहसीलदार आणि सर्वच विभाग प्रमुख, CO, जिल्हा परिषद यंत्रणा, पोलीस यंत्रणा, विविध खात्याचे प्रमुख यांनी या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये व्यक्तिशः या गोष्टीकडे लक्ष पुरवलं आणि इनिशिएटिव्ह घेतलं. म्हणूनच आपण आज हे बघू शकतो की एवढे स्टॉल्स उभे राहू शकले, इतक्या लाभार्थींना आपण या ठिकाणी बोलवू शकलो आणि माननीय या प्राधिकरणाला आपण आज हे दाखवू शकलो की किती पद्धतीचे कामकाज, किती पद्धतीचं काम आणि कशा पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत विविध शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, हा दाखवण्याचा आपल्याला आज संधी मिळाली असं मला वाटतं आणि आपण सर्वांनी त्यासाठी सहकार्य केलं याबद्दल मी धन्यवाद देतो. अशा प्रकारच्या अनेक योजना आपण पूर्ण जिल्ह्यात राबवत असतो, तालुक्यात राबवत असतो. त्यापैकी काही लाभार्थ्यांना आपण आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात माननीय न्यायमूर्तींच्या हस्ते काही गोष्टींचं आपण वाटप करणार आहोत, परंतु ते प्रातिनिधिक आहे. मला या ठिकाणी हा विश्वास द्यायचा आहे की अशाच प्रकारच्या योजना या आपल्या घराघरापर्यंत, तळागाळापर्यंत पोचतील यासाठी प्रशासन म्हणून आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून मी आणि आमचे सगळे अधिकारी हे कटिबद्ध आहोत. आपण सर्व या मोठ्या प्रमाणात आजच्या या शिबिराला उपस्थित झालात, या शिबिराची शोभा वाढवली, आपला सहभाग दाखवलात याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाला धन्यवाद देतो की ठाणे जिल्ह्याला आणि विशेषतः शहापूर तालुक्याला आजच्या शिबिराच्या निमित्ताने आपण एक संधी दिली शिबिर आयोजित करण्याची आणि विशेषत्वाने माननीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती या ठिकाणी व्यक्तिशः उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद देतो आणि या शिबिराला आणि या सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाला माझ्या अनेक शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय जिल्हाधिकारी तथा तर आम्ही विनंतीपूर्वक आमंत्रित करतोय माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आदरणीय श्री अनिल पानसरे सर. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय न्यायमूर्ती श्री A.A. सय्यद साहेब, वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई श्री दिनेश सुरानाजी, सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर साहेब, माझे मित्र श्री ब्रह्मे साहेब, माझे सहकारी न्यायाधीश बंधू आणि भगिनी, सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ठाणे ग्रामीण आणि त्यांची टीम, विविध विभागाचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, जर्नलिस्ट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझे आदिवासी मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनी, दिनांक 2 ऑक्टोबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत संपूर्ण भारतात कायदेविषयक साक्षरता पसरविण्याचे अभियान सुरू झालेले आहे. या अभियानाचे उद्घाटन माननीय राष्ट्रपती तसेच माननीय श्री रमणा सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय
व माननीय श्री उदयजी ललित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. या अभियानाचा उद्देश तळागाळातील व दूरस्थ भागातील लोकांपर्यंत हे कायदेविषयक ज्ञान किंवा सरकारी यंत्रणेद्वारे या विविध स्कीम्स आदिवासी आणि असे असंख्य नागरिकांसाठी असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या 1.5-2 महिन्यात करायचे आहे. प्रश्न असा आहे, तळागाळापर्यंत पोहोचायचे कसे? या आजच्या कार्यक्रमाद्वारे ते काही प्रमाणात साध्य होईल अशी अपेक्षा बाळगून हा कार्यक्रम केलेला आहे. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला ही जिम्मेदारीचे मी आवाहन करतो, मग ते पोलीस अधिकारी असो किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी असो, आमचे न्यायिक बंधू भगिनी असो किंवा इथे उपस्थित मी आयोजकांना हे आवर्जून सांगितलं की फक्त आसपासचे आदिवासी या कार्यक्रमात सहभागी करू नका. त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला पॉसिबल झाले तर सरपंच किंवा पोलीस पाटील वेगवेगळ्या गावचे दूरचे इथं आले तर बरं होईल. त्यांनी आजचा कार्यक्रम ऐकला तर त्या प्रमाणात जाऊन ते आपापल्या गावात त्याचा प्रचार प्रसार करतील आणि तसा प्रचार प्रसार झाला तर आपण काही प्रमाणात तळागाळापर्यंत पोहोचलो असं आपल्याला अभिमानाने सांगता येईल. प्रचार माध्यम जे जर्नलिस्ट आहेत त्यांना मी विशेष आवाहन करू इच्छितो, कारण त्यांच्या लिखाणामध्ये फार मोठ्या प्रमाणात ताकद आहे. वर्तमानपत्रे बरेच लोक वाचतात. आपण आजचा कार्यक्रम किंवा ह्या प्रकारचे होणारे सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपली वैयक्तिक जबाबदारी समजून ह्या कार्यक्रमाचा उद्देश समजून ह्या कार्यक्रम म्हणजे हा आजचा कार्यक्रम नाही, असे जे 2 ऑक्टोबरपासून जे पहिलं भाषण सुद्धा आपण ऐकावे. माननीय न्यायमूर्ती यू ललित साहेबांचे भाषण ऐकावे, राष्ट्रपती साहेबांचे भाषण ऐकावे, सरन्यायाधीशांचे भाषण ऐकावे आणि तो उद्देश कसा तळागाळापर्यंत पोहोचवता येईल त्याची फार मोठी जिम्मेदारी प्रसार माध्यमांवरती आहे असं मी म्हणेल. आपण फार मोठा बदल घडवू शकता. तसेच माफी मागतो वकील मंडळींचा मी इथे उल्लेख केला नाही सुरुवातीला, परंतु शहापूर वकील संघटनेचे वकील मंडळी त्यांच्यामध्ये पण ती ताकद आहे समाजात बदल करणे. आपल्या मंडळाला फार म्हणजे आपले पक्षकार म्हणा किंवा गावातले लोक म्हणा मान्यता आहे. आपण ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहात हे दिसतंय. आजची उपस्थिती पाहून प्रत्येकाने किती मेहनत केली आहे ते समजत आहे. ह्याच स्पिरिटने आपण पुढे काम करावे. 14 नोव्हेंबरपर्यंत तर जोरात काम करायचेच आहे, पण त्यानंतर पण सुरू ठेवायला काही हरकत नाही, सुरू असा. इथे उपस्थित आदिवासी मंडळींना मी एक शाश्वती देऊ इच्छितो की आज जे काही भाषणं होतील किंवा ज्या स्कीम्सबद्दल बोलल्या जात आहे, आपल्याला वेगवेगळे लाभ मिळणार आहेत असं सांगितलं जात आहे. ते कशा प्रकारे आपल्याला मिळतील याची माहिती पूर्ण इथे देता येणार नाही. त्यासाठी मागे जवळपास 17-18 स्टॉल लागलेले आहेत. आपण हे आता आजचा प्रोग्राम संपल्यानंतर आणि कोविड सध्या कोरोना व्हायरसचं जे प्रोटोकॉल आहे, मास्क वगैरे लावून थोडासा सेफ डिस्टन्स ठेवून प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला प्रत्येक स्कीमची माहिती दिल्या जाईल आणि जे काही कागदपत्र वगैरे सादर करायचे आहेत ते करून तुम्हाला तो लाभ मिळेल. तर तो लाभ काय आहे, कसा मिळवायचा आहे हे आज आपण जाणून घ्या आणि आपापल्या गावात जा, तिथे प्रत्येकाला कळवा. तर आपण तळागाळापर्यंत पोहोचलो असं त्याचा अर्थ होईल. आपल्यापुरताच लाभ मिळाला आनंद आहे, पण आपल्या मार्फत जर इतरांना लाभ मिळाला तर त्याचा आनंद
निर्गणित आहे असं मी म्हणेन. करून बघा, फार मोठे समाधान मिळते. तर अशा प्रकारच्या स्कीम्स आहेत. कायदेविषयक सहाय्य संस्था शासनाची विविध विभाग यांच्या मार्फत राबवण्यात येणार आहेत. कल्याणकारी योजना पात्र लाभार्थींना काही बेनिफिट दिल्या जातील. लोकांच्या कायदेशीर गरजा आपण ओळखाव्यात. आजच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग, शेती विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, आदिवासी विभाग, आदिवासी विकास विभाग. विकास फार महत्त्वाचा आहे. विभाग खूप आहे. विकास होणे गरजेचे आहे. आदिवासीचा विकास झाला नाही तर आजच्या शरीराला काही अर्थ नाही. आदिवासी विकास विभाग, त्यांचे अधिकारी, आपल्याला विशेष आव्हान आपल्या यंत्रणेमार्फत जेवढ्या स्कीम्स आपल्याला जेवढे लाभ देता येतील तेवढे द्यावे. या सर्वांच्या समन्वयाने विविध कल्याणकारी योजनांचा लाभ लाभार्थीला देण्यात येणार आहे. तसेच सदर कल्याणकारी योजना व कायदेविषयक माहिती देणारा स्टॉल तालुका विधी सेवा प्राधिकरण आहे, तो पण आहे इथे. तालुका विधी सेवा प्राधिकरण म्हणजे इथला तालुका जे न्यायालय आहे ते समजा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे जिल्हा न्यायालय ठाणे समजा. अशा प्रत्येक ठिकाणी विधी सेवा प्राधिकरण आहे. महाराष्ट्राचं म्हटलं तर हायकोर्टात आहे, भारताचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टात आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे प्राधिकरण आहे. थोडीशी माहिती काढून तिथपर्यंत पोहोचा, आपल्या अडचणी सांगा. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू तुमच्या अडचणींचे समाधान करण्यासाठी. आम्ही आपल्याला आपले हक्क सांगण्यापेक्षा आपले हक्काची जाणीव करून देण्यासाठी इथे आहोत. नाहीतर आम्ही सर्वांनी म्हणायचे की आपले हक्क आहेत. उद्या आपण म्हणाल की न्यायमूर्ती साहेबांनी स्वतः येऊन सांगितलंय की आमचे हक्क आहे पण तुम्ही देत कसे नाही. आणि तिथले मग ते सरपंच वगैरे असे करून असे कसे देत नाही, अशी भाषा नको. आम्ही जाणीव करून देतोय तुमच्या हक्काने आणि ते तुम्हाला मिळालेच पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. काही कारणास्तव मिळत नसेल तर इथं उपस्थित जेवढेही म्हणजे तालुका विधी सेवा प्राधिकरण म्हणा किंवा हे विविध कार्यालय जे आहेत सरकार यंत्रणेमार्फत आपल्याला लाभ, तिथे जाऊन आपण प्रामाणिकपणे थोडेसे विचारविनिमय करून त्यांना आपण सांगा, तिथून मार्ग मिळेल. आणि हक्क मिळवण्याचा एक कायदेशीर अधिकार आहे, करून घेते. आदिवासी समाजाबद्दल काही बोलायचं म्हटलं तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आदिवासी स्वातंत्र्यानंतर आदिवासींच्या संरक्षणासाठी ठोस तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधानाने त्यांना या पार्श्वभूमीवर आदिवासीसाठी विशेष योजना नालसा यांनी तयार केलेली आहे. आणि सदर योजनेचे उद्दिष्ट हे भारतातील आदिवासी व्यक्तींना कायदे सहाय्य आणि न्याय मिळावा, राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची हमी त्यांना प्रत्यक्षात मिळावी या हेतूने, तसेच आदिवासींना त्यांचे हक्क व लाभ मिळावे यासाठी कायदा व इतर विधी सेवा मिळवून देणे हा या योजनेचा हेतू आहे. आदिवासींच्या संदर्भातील जमिनीविषयक मुद्दे आहेत, कायदेविषयक मुद्दे आहेत, शिक्षणविषयक मुद्दे आहेत, आरोग्यविषयक मुद्दे आहेत, उपजीविकेसंबंधीचे मुद्दे आहेत. याबाबत आदिवासींना कायदेविषयक मोफत मार्गदर्शन, सल्ला व सहाय्य देणे हे विधी सेवा प्राधिकरणाचे महत्त्वाचे काम आहे. आज आपण जर मागे स्टॉलवरती व्हिजिट कराल तर आधार कार्ड मिळण्याची व्यवस्था आहे, रेशन कार्ड मिळण्याची व्यवस्था आहे, बँक अकाउंट उघडण्याची व्यवस्था आहे. आणि ह्या तिन्ही व्यवस्थाचा लाभ आपल्याला ज्यावेळेस मिळेल, म्हणजे ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, ज्या आदिवासीकडे, ज्या व्यक्तीकडे रेशन कार्ड आहे आणि ज्या व्यक्तीचे अकाउंटसुद्धा आहे बँकेत, त्याला असंख्य म्हणजे 150-200 आधारावरती मोफत औषधोपचार होण्याची व्यवस्था आहे. त्या सर्वाची आपण
जाणीव करून घ्यावी आणि त्यानुसार जसे मार्गदर्शन होईल त्याप्रमाणे आपण आपल्या परीने डॉक्युमेंट सादर करून हे सर्व बेनिफिट मिळवण्याचे प्रयत्न करा. त्याचा भरपूर लाभ होईल. आजचा हा कार्यक्रम त्याचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी सर्व मंडळींनी प्रयत्न केले आहे. मी आवर्जून जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम त्याचे अभिनंदन करतो. तसेच आमचे शहापूरचे न्यायिक मंडळी दिवसरात्र एक करून त्यांनी मेहनत केली आहे, त्याचे प्रतीक समोर आहे, त्यांचे अभिनंदन करतो. वकील मंडळींचे अभिनंदन करतो आणि सर्वात मोठे अभिनंदन म्हणजे आमच्या न्यायमूर्तींचे करतो. त्यांचा एक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ठाणे विभागामध्ये एक शिबिर व्हावं असं समजल्याबरोबर आमच्यामध्ये एक प्रेरणा जागी झाली. आम्ही जीव लावून प्रयत्न केले आणि त्याचं प्रतीक इथे समोर दिसतं. मी न्यायमूर्तींचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला वेळ दिला. त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्यांचे म्हणजे शतशः नमन करतो मी त्यांना. त्यांची आज उपस्थिती फार महत्त्वाची आहे. तसेच श्री सुराणा साहेब सातत्याने 2 ऑक्टोबरपासून त्याच्या 2 दिवस अगोदरपासून प्रयत्न करीत आहेत, मेहनत करीत आहेत. 14 नोव्हेंबरपर्यंत करतीलच आणि पुढेही करतील. त्यांचं काम आहे, त्यांनी आम्हाला कामाला लावलं पाहिजे आणि ते त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करतात आहे. त्यांचं खूप अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचा आपल्या सर्वांना लाभ हो. सर्व योजनांचा आपल्याला लाभ हो. आपले आयुष्य कल्याणकारी हो. आपल्या सर्वांचे कल्याण हो अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. मंडळी, आजच्या या जिल्हा विधी सेवा शिबिर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा उद्घाटन सोहळ्यात विभागनिहाय शासकीय योजनेस पात्र काही प्रातिनिधिक लाभार्थींना आपण मान्यवरांच्या हस्ते लाभ देणार आहोत आणि तशी विनंती मी मान्यवरांना करत आहे. रुग्णालय शहापूर सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात. जननी सुरक्षा योजना, PPISD, PMMVY, CTC, त्याच every month we are giving 500. निक्षय योजनेच्या अंतर्गत जिन्होंने पेशेंट डिस्कवरी किया है, डायग्नोज किया है ट्यूबरकुलोसिस, तो डॉक्टर के लिए भी 500 रुपीज इस योजना अंतर्गत दिए जाते हैं. डॉक्टर यानंतर डॉक्टर खापरे, डॉक्टर खापरे, यानंतर NCD रक्तदाब व मधुमेह असंसर्गित आहे. जान्हवी बांबरे, शहापूर हृदय विकार शस्त्रक्रिया यांची झालेली आहे. उपजिल्हा रुग्णालय शहापूर सार्वजनिक आरोग्य सेवेच्या अंतर्गत ये ना सोचो दर्द जान्हवी बांबरे हृदय कहीं विकार सुना न शस्त्रक्रिया झालेली हे अब लाभार्थी आहे. न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहापूर योजनेचं नाव आहे हरभरा बियाणे उत्पादन. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहापूर हे डिपार्टमेंटचे अंतर्गत स्कीम आहे. परस्पर भाजीपाले बियाणे वाटप. कृषी विभाग जिल्हा परिषद ठाणे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना इस अंतर्गत श्री कानू बबन संस्था जो तानसानी रेलवे में तालुका शहापूर से है, उन्हें हम ये लाभ दे रहे हैं. कृषि विभाग जिला परिषद ठाणे अंतर्गत बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद 50% अनुदानावर 7/1 असा शेळीगट वाटप. श्री मारुती मंगलशी राहणार लेणार, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत बेबी केअर श्रीमती पूजा राजेश दिवाळी, राहणार गडवीपाडा, तालुका गरीब और शहापूर, कमजोरों जिल्हा को ठाणे. मुफ्त महिला व बाल एवं विकास सक्षम विभागाअंतर्गत कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध. बाल संगोपन योजना श्रद्धा योगेश मस्कर, राहणार मिरची, गल्ली शहापूर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. बाल संगोपन योजनेअंतर्गत श्रीमती श्रद्धा योगेश मस्कर
इनको ये लाभ दिया जा रहा है। ICDS डिपार्टमेंट महिला व बाल विकास विभाग जिला परिषद थाने, पंचायत समिति शाहपुर एजुकेशन डिपार्टमेंट, इनके अंदर कैलिपर और लार्ज प्रिंट है। हर्षला अशोक रामनाथ खेड़े, residents of Khede, तालुका शाहपुर, डिस्ट्रिक्ट थाने। She belongs to village Kheda, तालुका शाहपुर, डिस्ट्रिक्ट थाने। Her name is हर्षला अशोक। She is under Education Department of Punjab. She belongs to Scheme of Education Department, Punjab. इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। कुमारी नैना संभाजी रावता, रेसिडेंस ऑफ सोहा, तालुका शाहपुर। नैना संभाजी रावता, लार्ज प्रिंट बुक, ये स्कीम का नाम है और पंचायत समिति शाहपुर अंडर एजुकेशन डिपार्टमेंट। वी आर गिविंग दिस बेनिफिट टू दिस बेनिफिशियरी। गणेश मीरा बच्चनगढ़, रेसिडेंस ऑफ तालुका शाहपुर, डिस्ट्रिक्ट ये थाने। ना सोचो दर्द अंडर डिपार्टमेंट ऑफ कहीं सुना महिला न आर्थिक जाएगा। विकास महामंडल अब न्यायालय खुद गिविंग चलकर चौपालों दिस तक बेनिफिट आएगा। टू बेनिफिशियरीज अंडर स्वयं स्फूर्ति लोक संचालित साधन केंद्र। महिला बचत गटांना ऋण व्याख्यान करून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात We are giving this loan to महिला बचत गट from this scheme. Department is महिला आर्थिक विकास महामंडल. The name of the बचत गट is गणेश महिला बचत गट, residents of Karimpur. And this beneficiary also belongs to तालुका शाहपुर, डिस्ट्रिक्ट थाने। उपवन संरक्षक शाहपुर, वन विभाग शाहपुर। श्रीमती साधुबाई पाठक, रेसिडेंस ऑफ वाशिंग, तालुका शाहपुर, डिस्ट्रिक्ट थाने। The scheme is rupees of 8,800 rupees. वन्य प्राण्यांपासून पिकांचे फळझाडांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात येतं अंडर दिस डिपार्टमेंट. गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा, न्याय सबके सालुबले लिए। सकाराम पाठवले. We are giving 8,800 rupees under Department उपवन संरक्षक शाहपुर, वन विभाग शाहपुर, फॉरेस्ट डिपार्टमेंट. रक्कम रुपये 1,25,000. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना अर्थसहाय्य देण्यात येतं. योजनेचे स्वरूप वन्य प्राणी हक्का आणि रक्कम आहे 1,25,000 रुपये. 1,25,000 रुपये. We are giving under forest department. श्रीमती शालिनी शेखर शाहपुर जिल्हा ठाणे. ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाडे यामध्ये 50% पंचायत समिती शाहपुर आधीन आवास योजना. आधीन जमातीची नागरिकांना घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येतं. चैतू गणेश हे लाभार्थींना नाव आहे. रेसिडेंस ऑफ शाहपुर, डिस्ट्रिक्ट ठाणे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शाहपुर, न्यूक्लियस बजेट योजना. ये ना श्रीमती सोचो नंदा दर्द सुरेश हमारा परडे, कहीं शी सुना इज न जाएगा। बेनिफिशियरी. रेसिडेंस न्यायालय ऑफ खुद चलकर रंजा वाजकोला, चौपालों शाहपुर, तक डिस्ट्रिक्ट ठाणे. We are giving 8,500 rupees and also 1,500 rupees for the scheme nucleus budget योजना. यानंतर RTO लर्निंग लायसन्स हम व्हेरिफिकेशन राजू पिक्चर या काइंडली इन्व्हाइटिंग श्री राजू पिक्चर ऑन द स्टेज.
is beneficiary of learning license under the Department of Transport. हक हमारा भी तो है उम्मीदों के इस गुलसितां पर इसके बाद तहसील कार्यालय शाहपुर के अंदर हम बहुत से सब सर्टिफिकेट इशू करते हैं। ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, दुय्यम शिधापत्रिका, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना। मी आमंत्रित करते पदू गोमा चौधरी, राहणार साकरोली, तालुका शहापूर यांना। श्री पदू गोमा चौधरी, ज्येष्ठ नागरिक। उत्पन्नाचा दाखला श्री दत्तात्रय गरीब और विठ्ठल कमजोरों बेनकोड, मुफ्त एवं तहसील सक्षम कार्यालय, कानूनी तहसील सहायता के डिपार्टमेंट लिए शाहपुर, प्रतिबद्ध दुय्यम विधिक शिधापत्रिका सेवा प्राधिकरण, श्रीमती सतीबाई नालसा। रामादिवा। न्याय सत्य राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना श्रीमती अलका नामदेव मोरे, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। ऑल बेनिफिशरीज बिलॉंग्स टू तहसील कार्यालय शहापूर। वनपट्टी एहसास श्री नामदेव चेत्या वाटेस, सबके राहणार खेडे, तालुका शहापूर, डिस्ट्रिक्ट ठाणे। न्याय का सबके जातीचा दाखला श्रीमती मनीषा जानेवार। न्याय का वनपट्टीचा सातबारा या योजनेचं नाव आहे। विश्वास न्याय का सबके वनपट्ट्याचा सातबारा श्री यशवंत महावीर, राहणार कोथळी, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। This all things belongs to तहसील कार्यालय शहापूर। सातबारा श्री विनायक जानेवार, राहणार आवाज, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे। श्रीमती मनीषा जानेवार, जातीचा दाखला या योजनेअंतर्गत वी आर गिविंग कास्ट सर्टिफिकेट टू ये न सोचो श्रीमती मनीषा जानेवार, कहीं सुना न जाएगा। कातकरी अब न्यायालय खुद समाजापैकी ती चलकर आहे। चौपालों तक आएगा। कातकरी परठा श्री प्रकाश पवन विमल, राहणार लाहेरी, तालुका शहापूर, डिस्ट्रिक्ट ठाणे। मतदार ओळखपत्र श्री संतोष वाटास, राहणार गणेशवाडी। लास्ट बेनिफिशियरी डिपार्टमेंट ऑफ तहसील कार्यालय शहापूर, जिल्हा श्री संतोष वाटास। यानंतर श्री किरण मांगरे यांना आधार कार्ड आपण आता प्रदान करतोय। व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजना ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे राबवल्या जातात आणि या योजनांची माहिती अतिशय प्रभावीपणे सर्व समाजातील जनतेला व्हावी यासाठी आजचे हे स्टॉल आपण आयोजित केलेले होते। श्री ए सय्यद सर, आय एम काइंडली इन्व्हाइट मान्यवर श्री प्रिंसिपल डिस्ट्रिक्ट जज थाने, श्री सुराना जी, मेंबर सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट लीगल सर्विसेज अथॉरिटी, श्री ब्रह्मे जी, डिस्ट्रिक्ट जज 1 थाने, श्री नार्वेकर जी, कलेक्टर थाने, जजेस, advocates, especially advocates from Sampur region, Team Malsa, government officers, हमारे सभी आदिवासी बहनों और भाइयों और सभी दूसरे बहनों और भाइयों, इस साल हम आज़ादी का अमृत महोत्सव मना रहे हैं। आज़ादी के बाद के इन 75 सालों में हमने अनेक क्षेत्रों में प्रगति की है, चाहे वो औद्योगिक हो या आर्थिक हो। हमारी तरक्की काबिले तारीफ है।
लेकिन एक चित्र ये भी है कि कई लोगों को इस प्रगति का लाभ नहीं मिल पाया। आज़ादी के बाद संविधान अपनाते हुए हमने शपथ ली थी हम सभी को समान रूप से सामाजिक, आर्थिक और राजकीय न्याय देंगे। जहाँ तक हम समान न्याय की बात करते हैं, वहाँ समाज के हर वर्ग को देश की उन्नति का फल अभी समान तरीके से मिलना चाहिए। इसके बावजूद भी हम देख रहे हैं दूर दराज देहाती इलाकों में रहने वाले लोगों को और हमारे आदिवासी बहनों और भाइयों को अभी भी बेसिक सुविधा मिल नहीं रही है। कहीं अच्छी सड़कें नहीं हैं, कहीं आने जाने की सुविधा नहीं है, कहीं स्कूल नहीं है, कहीं अच्छे अस्पताल नहीं हैं। हैरानी की बात यह है कि लोगों को यह भी पता नहीं कि अच्छी शिक्षा मिलना, अच्छी मेडिकल सुविधा मिलना ये उनका अधिकार है। जब अधिकारों का पता ही नहीं तो वो अधिकार कैसे मांगे? और उसी वजह से समाज के ऐसे वर्ग में गरीबी, अनपढ़ता, पिछड़ापन पीढ़ी दर पीढ़ी बढ़ता जा रहा है। अगर हम देश को प्रगतिशील बनाना चाहते हैं तो हम भारत के किसी भी वर्ग को गरीब और अनपढ़ नहीं रख सकते। प्रगति का फायदा केवल ऊंचे वर्ग के लोगों को मिले और पिछड़े लोग और पिछड़े जाएं, ये बात देश के हित में नहीं है। यदि हम समान तरीके से सभी लोगों को प्रगति धारणा में लाना चाहते हैं तो वो सभी लोगों को उनके तक पहुंचाना पड़ेगा। हमें हर व्यक्ति के करीब जाकर उनको न्याय और हक के बारे में बताना पड़ेगा। उनको उनके हक मांगने के लिए हमें उन्हें जागरूक भी करना पड़ेगा। ऐसी बात नहीं है कि समाज में पिछड़े वर्गों को मुख्य धारा में लाने के लिए गवर्नमेंट कोई प्रयास नहीं करती, बल्कि गवर्नमेंट के ज़्यादातर योजनाएं पिछड़े वर्गों को ध्यान में रखकर ही बनाई गई है। लेकिन समस्या ये है कि जो योजनाएं हैं लोगों तक पहुंचती ही नहीं है। अगर केवल अज्ञान के कारण सरकारी योजना लोगों तक नहीं पहुंचती तो उस कारण से एक बड़ा वर्ग अपने अधिकारों से वंचित रह जाता है, तो वो हमारी बड़ी असफलता हो। अगर लोगों को योजना का पता ही नहीं हो तो ये हमारा कर्तव्य है कि हम लोगों तक जाएं, उनको उनके अधिकार बताएं, उनके लिए अपने इन योजनाओं की और उनके लाभों की जानकारी दें। आज़ादी का अमृत महोत्सव के साथ साथ हम नालसा के स्थापना की 25वीं सालगिरह मना रहे हैं। विधि सेवा प्राधिकरण की स्थापना लोगों को केवल मुफ्त विधि सेवा देने के लिए नहीं, बल्कि लोगों को उनके अधिकारों के प्रति जागरूकता लाने के लिए भी की गई है। हमारे सभी विधि सेवा प्राधिकरण लोगों को न्याय और कानून की जानकारी देके वचनबद्ध हैं। हम लगातार लोगों के पास जाकर उनमें कानूनी जागरूकता लाने का प्रयास करते हैं। इस लक्ष्य के तहत हमें आज के ये कैंप का आयोजन किया है। इस कैंप के ज़रिए सभी गवर्नमेंट ऑफिसेज द्वारा मिलने वाली अलग अलग योजनाएं और उन योजनाओं के हकदारों को एक ही छत के नीचे
लाने का काम हमने उसका प्रयास किया है, जिससे ज़्यादा से ज़्यादा लोग विभिन्न योजना का लाभ उठा सकें। इस मेगा कैंप में गरीब, मजदूर, दिव्यांग, महिलाएं, पिछड़े वर्गों के लोग, सीनियर सिटीजन्स, बेघर लोग, रोड एक्सीडेंट से पीड़ित हमारे आदिवासी बहनों और भाइयों, ऐसे कई वर्गों के लिए गवर्नमेंट की ओर से जितनी भी स्कीम या योजना है, उन सभी स्कीम का लाभ देने का प्रयास यहाँ किया जाएगा। इस कैंप के कई दिन से पहले हमारे DSLA और इस ज़िले के गवर्नमेंट ऑफिसर्स ने मिलकर एक टीम बनाई है, जो पैरालीगल वॉलंटियर्स, सामाजिक संस्थाएं, एडवोकेट्स, लॉ स्टूडेंट्स की मदद से गांव-गांव जाकर लोगों को इस कैंप के बारे में जानकारी दे रहे हैं। इन लोगों ने हर एक से समर्थ किया है और उसका प्रयास किया है और ज़्यादा से ज़्यादा हकदार ढूंढे हैं। उन्होंने लोगों को सभी योजना की जानकारी और उसके फायदे भी बताए हैं। इतना ही नहीं, इन योजना का लाभ लेने के लिए जो कागजात की ज़रूरत है, ये भी बताया है। मुझे पूरा यकीन है कि इन प्रयासों में हम ज़्यादा से ज़्यादा लोगों को इन सरकारी योजनाओं का अधिकतम फायदा दिला सकते हैं। सुप्रीम कोर्ट के ऑनरेबल श्री जस्टिस UU ललित साहब, एग्जीक्यूटिव चेयरमैन, जो उनके लीडरशिप में ये पैन इंडिया अवेयरनेस प्रोग्राम की शुरुआत 2 अक्टूबर हुई और 24 नवंबर तक चलेगी। इस प्रोग्राम में बॉम्बे हाई कोर्ट के चीफ जस्टिस श्री दीपंकर दत्ता के मार्गदर्शन से हम बहुत सारे प्रोग्राम ले रहे हैं। मुझे आज ये स्टॉल देख के और सभी स्टॉल्स के लोग, जितने भी स्टॉल के पीछे और हमारे दूसरे जो इस योजनाओं का बेनिफिट उठा रहे हैं, और हमारे आदिवासी बहनों और भाइयों और हमारे गवर्नमेंट ऑफिसर्स और एडवोकेट्स, डॉक्टर्स और सभी लोग जो डालसा टीम के हैं, मुझे बहुत खुशी हुई आज ये कार्यक्रम में उपस्थित रहने की। मैं आशा करता हूँ कि हमारे डालसा से जुड़े सभी लोग, गवर्नमेंट ऑफिसर्स, ये कैंप को कामयाब बनाने में हर कोशिश करेंगे। मैं यहाँ सभी उपस्थित लोगों को इस कैंप को सफल बनाने की अपील करता हूँ। मुझे यकीन है कि आप सभी हमें इस अच्छे कार्य को पूरा करने में सहयोग देंगे। धन्यवाद। जय हिंद। थँक यू ऑनरेबल जस्टिस श्री V.V. सय्यद। यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते माननीय सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे, आदरणीय श्री मंगेश देशपांडे सर यांना। व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित केलेला आहे। सदर महामेळाव्यासाठी माननीय न्यायमूर्ती श्री A. सय्यद साहेब, वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी त्यांच्या व्यस्त कार्यमग्नतेमध्ये सुद्धा वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनिल पारसनगर साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांनी आपल्या अत्यंत एनर्जेटिक मॅनेजमेंट स्किलने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं, याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी माननीय श्री दिनेश P. गुराणा सर, सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, हे हजर राहिले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। हा कार्यक्रम शॉर्ट नोटीसमध्ये यशस्वी करण्यासाठी
माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री राजेश नार्वेकर साहेब व त्यांची टीम यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मी माननीय श्री राजेश नार्वेकर साहेब व त्यांची टीम यांचे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी श्री बाळासाहेब वागचोरे, उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी साहेब, तसेच तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय राजाराम चौटे साहेब यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व शॉर्ट नोटीसमध्ये कमी वेळामध्ये हा यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, जिल्हा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वन विभाग प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा माहिती अधिकारी जाधव साहेब या सर्वांचे मी या कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये त्यांचं जे बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर तहसीलदार मॅडम निलिमा सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाची इन्फ्रास्ट्रक्चर आणि फील्डवर्क जे आहे ते बाळासाहेब वागचोरे यांच्याबरोबर अत्यंत व्यवस्थित नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे टीम तोडकर साहेब, यादव साहेब व शितोळे साहेब यांचेही मी या प्रसंगी आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहापूर तालुका न्यायाधीश वामन साहेब, डवले साहेब तसेच अर्चना बोर्टे मॅडम यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व विभाग प्रमुखांनी आपलं बहुमूल्य वेळ दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या टीम्स पाठवलेल्या आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो. एखाद्या टीमचं जर नाव माझ्याकडून चुकून घ्यायचं राहिलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. परंतु सर्व माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या मीटिंग झाल्या त्या मीटिंगमध्ये ज्या ज्या टीम उपस्थित होत्या त्या सर्व टीम्सचे मी आभार मानतो. आणि त्यांनी जे शासकीय योजनांचे स्टॉल्स इथं लावलेले आहेत आणि त्या स्टॉल्सचा शासकीय योजनांचं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच ती माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याचा सामान्य जनतेला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी शहापूर तालुक्यातील आदिवासी बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी हजर राहिले त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो व माझे आभार प्रदर्शनाचे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद आदरणीय श्री रमेश देशपांडे सर. त्यानंतर आजच्या या सोहळ्याची सांगता आपण राष्ट्रगीतांना राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की न्याय का सबके लिए
अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, इंसाफ के इस आशिया पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। ये ना सोचो दर्द हमारा कहीं सुना न जाएगा, अब न्यायालय खुद चलकर चौपालों तक आएगा। लाचारों को न्याय मिलेगा, दुखियारों को न्याय मिलेगा, कमजोरों को न्याय मिलेगा, मजलूमों को न्याय मिलेगा। अपने इस हिंदोस्तां पर हक हमारा भी तो है, उम्मीदों के इस गुलसितां पर हक हमारा भी तो है। एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है, एक मुट्ठी आसमां पर हक हमारा भी तो है। गरीब और कमजोरों को मुफ्त एवं सक्षम कानूनी सहायता के लिए प्रतिबद्ध विधिक सेवा प्राधिकरण नालसा। न्याय सबके लिए।